दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. माझं नाव सौरभ आहे. मी हे सगळं लिहितोय कारण थांबलो तर मी स्वतःलाच विसरणार आहे. मी हे सगळं लिहितोय कारण आता वाट पाहण्याची वेळ आली आहे. किती दिवस, किती वर्ष हे मलाही नक्की सांगता येत नाही. लोक वेळ मोजतात, पण मी आठवणी मोजतो. ती गेली त्या दिवशी आकाश स्वच्छ होतं. पाऊस नव्हता, वादळ नव्हतं, कुठलाही अपशकुन नव्हता. म्हणूनच कदाचित सगळ्यात जास्त असहाय्य झालं. ती दारात उभी होती. घरात तिच्या पावलांचा आवाज अजून थांबला नव्हता. ती आत होती आणि तरीही जात होती. जास्त विचार करू नकोस, ती हसून म्हणाली. ती हसली आणि मी ते हसणं मनात कोरून ठेवलं. मला तेव्हा माहीत नव्हतं पुढे तेच हसणं मला घाबरवणार आहे. मी जास्त वेळ नाही, ती म्हणाली. अशी वाक्य आपण सहज म्हणतो, पण काही वाक्य वेळेला बांधून टाकतात. दार लावताना तिने एकदा मागे वळून पाहिलं. खूप वेळ पाहिलं, जसं ती घर लक्षात ठेवतेय किंवा मला. मी कुठेही गेले तरी ती थांबून म्हणाली, परत मात्र येईन. हे शेवटचं वाक्य होतं. ती गेली, ती गायब झाली असं नाही. लोक म्हणाले बाहेर गावी गेली आहे, काही म्हणाले ती परत येणार नाही, पण कोणीही ती मेली असं म्हणालं नाही. आणि म्हणूनच मी थांबलो. पहिला दिवस सहज गेला, दुसरा दिवस जड गेला. तिसऱ्या दिवशी मला पहिल्यांदा विचित्र वाटलं. संध्याकाळी घर रिकामी असूनही स्वयंपाकघरात हलकासा वास आला. तो वास तिच्या परफ्यूमचा होता. मी दारं, खिडक्या तपासल्या, सगळं बंद. मी स्वतःला समजावलं, आठवण येत असेल किंवा डोक्याचा खेळ, पण आठवणींना वास नसतो. त्या रात्री मला झोप लागली नाही. झोप न लागणं भीतीदायक नाही, पण रात्री 3च्या सुमारास माझ्या फोनवरचा एक जुना व्हॉइस नोट आपोआप चालू झाला. तिचा आवाज, थांब जरा, इतकंच. मी फोन हातात घेऊन बसून राहिलो. बंद करण्याची हिंमत झाली नाही. ऑडिओ संपल्यावर, व्हॉइस नोट संपल्यावर मात्र खोलीत एक वेगळी शांतता उतरली. जणू कोणीतरी ऐकून घेतलं आहे. मी अजूनही थांबलोय. त्या रात्रीनंतर मी कॅलेंडर वापरणं बंद केलं, कारण मी भविष्यासाठी नाही, तिच्यासाठी थांबत होतो. आणि खरी अडचण तिथेच सुरू झाली. ती गेल्यानंतर घर बदललं नाही, मी बदललो. सकाळी उठल्यावर पहिली सवय होती तिच्या बाजूच्या उशीकडे पाहणं. ती रिकामी असायची, पण थंड नसायची. पहिल्यांदा जेव्हा लक्षात आलं, मी उशी बाजूला केली, खिडकी उघडली, हवा येऊ दिली. योगायोग, मी स्वतःला सांगितलं. पण योगायोग सवय बनत नाहीत. ती नसतानाही घरात गोष्टी तिच्यासारख्याच वागायला लागल्या. मगाशी ठेवलेली चावी मी ठेवली नव्हती तिथे सापडायची. स्वयंपाकघरात रात्री गॅसचा आवाज येई, हलका, श्वास घेतल्यासारखा. मी बंद करून ठेवलेला. मी तपासलं, दररोज तपासलं, काहीच सापडलं नाही. पण दररोज रात्री तेच. मी बोलायला सुरुवात केली, पहिल्यांदा सहजच, तू आहेस का? उत्तर आलं नाही, पण घराने ऐकलं असं वाटलं. कारण त्यानंतर घर कधीच पूर्ण शांत राहिलं नाही. रात्री झोपताना पडदे थोडे हलायचे, जरी हवा नसली तरी. आणि एक गोष्ट जी मी कोणाला सांगितली नाही, आरशात पाहिलं की कधी कधी माझ्या मागे प्रकाश जरा जास्तच गडद दिसायचा. मी मागे वळून पाहायचो, काहीच नसायचं. आरसा मात्र थोडा जास्त वेळ माझ्याकडे पाहायचा. तिसऱ्या आठवड्यात माझ्या फोनमध्ये एक नोटिफिकेशन आलं. कोणतंही ॲप नाही, कोणताही आवाज नाही, फक्त व्हायब्रेशन. मी स्क्रीन अनलॉक केली, पण काहीच नव्हतं.
त्या क्षणाला माझ्या मनात एक विचार आला. ती सांगायला आली होती पण परत गेली. त्या दिवशी मी पहिल्यांदा कॅलेंडर काढून पाहिलं. तिच्या गेलेल्या तारखेला मी एक जुनी नोंद केलेली होती माझ्याच अक्षरामध्ये. आज ती येणार नाही. मी ते वाक्य लिहिल्याचं मला आठवत नव्हतं. माझ्या हातातून कोणी लिहून घेतल्यासारखं. मग लक्षात आलं, मी रोज तीच नोंद लिहित होतो. प्रत्येक तारखेला तेच अक्षर, तेच वाक्य, माझा स्वतःचा हात. आणि तरीही माझ्या परवानगीशिवाय त्या रात्री मी झोपलो नाही. मी वाट पाहिली. पहाटे 4:30च्या सुमारास घरात कोणीतरी चालल्याचा आवाज आला. बायांचा आवाज नव्हता, उडणाऱ्या चपलेचा आवाज नव्हता. तो आवाज होता कोणीतरी थांबल्याचा. दारापर्यंत गेलो. दार बंद होतं, पण बाहेरून नाही, आतून. आणि दारावर हळू आवाजात, अगदी जवळून, तिचा श्वास. मी दार उघडलं नाही, कारण तेव्हा पहिल्यांदा माझ्या डोक्यात ही कल्पना भीती बनून उभी राहिली. ती परत आली असेल तर ती एकटी आली नसेल. मी कामावर परत जायचं ठरवलं, कारण घरात थांबणं म्हणजे तिला अजून जागा देणं, हे मला आतून कुठेतरी कळत होतं. सकाळी बाहेर पडलो तेव्हा दाराला कुलूप लावलं. 2दा तपासलं. किल्ली फिरवताना हात थरथरत होता. थंडी नव्हती, भूकही नव्हती. ती माझ्यासोबत बाहेर यायला नको होती. बस स्टॉप पर्यंत चालत गेलो. रस्ता ओळखीचा होता, पण आज सगळं जरा जास्तच ओळखीचं वाटत होतं. जसं मी नाही तर तीच रोज इथून जात असे. बस आली. मी बसमध्ये चढलो. खिडकी जवळ बसलो, नेहमीच्या जागेवर. तो क्षण माझ्या शेजारील सीटवर कोणीतरी बसल्यासारखं वाटलं. सीट खाली हलकीशी बसली, पण तिथे कोणीच नव्हतं. कंडक्टरने तिकीट मागितलं. मी दिलं. तो थांबला, माझ्याकडे पाहिलं. मग तो म्हणाला, 2 तिकीट का काढलत? मी गोंधळलो. एकच काढलंय, मी म्हणालो. तो मशीन माझ्या दिशेने फिरवून म्हणाला, नाही, एक पुरुष आणि एक स्त्री. माझ्या पोटात काहीतरी कोसळल्यासारखं झालं. मी काहीतरी बोलायला जात होतो. कंडक्टरने पुढे म्हटलं, काय? बोलतच होती ना आत्ताच. मी काहीच उत्तर दिलं नाही. तो खांदे उडवत पुढे गेला. त्या प्रवासात मला खिडकीत माझं रिफ्लेक्शन दिसत होतं, पण कधी कधी माझं रिफ्लेक्शन त्या शेजारच्या अजून एक जागेवर दिसायचं. चेहरा नव्हता, फक्त उपस्थिती. ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या टेबलावर एक कागद ठेवलेला होता, माझ्याच अक्षरामध्ये, आज घाई करू नकोस. मी तो कागद उचलून पाहत होतो. तेवढ्यात माझ्या मागून आवाज आला, हे अक्षर छान ओळखीचं वाटतंय. मी बोललो, माझा सहकारी अमित. तो माझ्या हातातला कागद पाहत होता. तुझं लग्न झालं आहे का? त्याने अचानक विचारलं. मी म्हटलं नाही. मग स्त्रीचं अक्षर का? तो हसत म्हणाला. मी हसू शकलो नाही. दुपारी जेवताना माझ्या प्लेटमध्ये मी ना घेतलेली भाजी होती. ती भाजी मला कधीच आवडत नव्हती. ती मात्र तीच खात असे. संध्याकाळी ऑफिस सुटलं. मी लवकर निघालो. बस स्टॉपवर उभा होतो. तीच जागा. माझ्या मागे कोणीतरी कुजबुजल्यासारखं झालं. आज उशीर होईल. तो तिचाच आवाज होता. मी मागे वळलो नाही, कारण तेव्हा मला एक गोष्ट कळाली. ती परत येत नाही. ती माझ्या बरोबरच चालत होती. आणि मी जितका तिला दुर्लक्ष करेन, तितकीच ती माझ्या आयुष्यात जास्त जागा घेत होती. त्या रात्री घरी परतल्यावर कुलूप उघडं. दार आतूनच बंद होतं. मी हळूच ढकललं. दार उघडलं आणि घरात एकच वाक्य हळू आवाजात परत परत घुमत होतं, मी आलीये. त्या रात्री मी घरात दिवे लावले नाहीत. अंधारामुळे भीती वाटत नाही, तो तर ओळखीचा असतो. भीती वाटते ती ओळखीच्या गोष्टी अंधारासारख्या वागायला लागल्या की. घरात तो आवाज थांबला नव्हता. मी आलीये. तो आवाज भिंतीतून येत नव्हता, छतावरूनही नाही.
तो आवाज घराच्या आतून येत होता, जणू घराचा श्वास. मी थेट तिच्या खोलीत गेलो. ती खोली मी बंद ठेवायचो नेहमी, पण आज दार उघडं होतं. आज सर्व काही तसंच होतं. जुने पडदे, तिचा टेबल, आरशावरची छोटी रेघ जी तिने एकदा रागात मारली होती. मी आरशाकडे पाहिलं. यावेळी माझ्या मागे अंधुक काहीच नव्हतं. यावेळी ती स्पष्ट होती. चेहरा ओळखीचा होता, पण डोळे नाही. डोळ्यांमध्ये भावना नव्हत्या, फक्त वाट पाहणं. मी तोंड उघडून बोलायच्या आधीच ती म्हणाली, इतका उशीर का केलास? तिचा आवाज सौम्य होता. तक्रार नव्हती, प्रश्नही नव्हता. तो आवाज जसा एखादा व्यक्ती आपल्या जागा सांभाळून बसलेली असते तसाच होता. तू गेली होतीस? मी कसं बसं म्हणालो. ती हसली नाही. मी गेले नव्हते, ती शांतपणे म्हणाली. तू थांबलास. त्या शब्दांनी माझ्या शरीरातून काहीतरी निघून घेतल्यासारखं वाटलं. मी सांगितलं होतं ना, ती पुढे म्हणाली. मी कुठेही गेली तरी परत येईन. मी मागे सरकलो. म्हणजे आता? मी विचारलं. ती माझ्या अगदी जवळ आली, इतकी जवळ की मला तिचा वास जाणवला नाही. वास नसणं हा सगळ्यात मोठा इशारा होता. आता नाही, ती म्हणाली. तेव्हाच मग मला कळलं, ती परत येण्याची वाट पाहत नव्हती. ती माझी वाट पाहत होती. घरासाठी नाही, आठवणींसाठी नाही, माझ्यासाठी. मी थरथरत विचारलं, मग मी काय करू? ती पहिल्यांदा माझ्याकडे थेट पाहून म्हणाली, थांबायचं थांबव. तो क्षण भयानक वाटायला नको होता, पण वाटला, कारण मी आयुष्यभर थांबतच होतो. आणि त्या क्षणी पहिल्यांदा जाणवलं, थांबणं म्हणजे प्रेम नव्हतं, ते आमंत्रण होतं. मी एक पाऊल पुढे टाकलं. आरशात पाहिलं. आरशात ती नव्हती, आरशात मी नव्हतो. त्या जागी फक्त रिकामीपणा होता. आणि त्या रिकामीपणातून एकच वाक्य बाहेर येत होतं, आता तू माझ्या सोबत आहेस. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.